मृतांच्या वारसांना 4 लाख, जनावरांसाठी 37,000, शेळी मेंढी 4,000. सरकारकडून तातडीने मदत देण्यास सुरुवात. राज्यात यंदा मुसळधार पावसाने थैमान घातला असून जून पासून आजपर्यंत पावसाच्या विविध कारणाने 84 जणांचा बळी गेलाय. अनेकांची घरं वाहून गेली. हजारो घरांची पडझड झाली आहे. राज्यभर नुकसान पाहणी दौरे सुरू असून पंचनामे सुरू आहेत. दरम्यान अतिवृष्टी आणि महापुरात मृत्यू झालेल्या मृतांच्या कुटुंबियांना 4 लाखांची आर्थिक मदत मिळण्यास सुरुवात झालेली आहे. केवळ 8 दिवसांच्या आत आपली व्यवस्थापन विभागाकडून ही मदत संबंधित कुटुंबियांच्या खात्यावर जमा झालेली आहे. राज्यातील पूरग्रस्त भागांमध्ये राज्य सरकारने तातडीने मदत कार्य सुरू केले असून जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत थेट अधिकार देण्यास आले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांकडे निधी शिल्लक नसले तरी उणे बजेटमधून तरतूद करण्याचे आदेश शासनाकडून देण्यात आलेले आहेत. मृतांच्या वारसांना 4 लाख, जनावरांसाठी 37,000. शासनाच्या निकषानुसार पुरामुळे झालेल्या नुकसानीसाठी विविध प्रकारच्या मदतीची तरतूद करण्यात आलेली आहे. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास पीडित कुटुंबियांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची मदत दिली जाईल. दुधाळ जनावरं दगावल्यास 37,500 रुपये, ओढ काम करणाऱ्या जनावरांसाठी 32,000 रुपये आणि लहान जनावरांसाठी 20,000 रुपयांची तरतूद आहे. तर शेळी, मेंढी, बकरे आणि डुक्कर दगावल्यास प्रत्येकी 4,000 रुपये दिले जाणार आहेत. मोठ्या जनावरांची मर्यादा 3 तर छोट्या जनावरांची मर्यादा 30 इतकी ठेवण्यात आलेली आहे. कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी देखील मदतीची घोषणा करण्यात आली असून प्रत्येकी कोंबडी 100 रुपये या दराने एका कुटुंबियांना जास्तीत जास्त 10,000 रुपयांपर्यंत मदत मिळणार आहे. घरांची पडझड झाल्यास झोपडीसाठी 8,000 रुपये तर पक्क्या घरांच्या संपूर्ण पडझडीसाठी 12,000 रुपयांपर्यंत मदत मिळणार आहे. याशिवाय गोठ्यांसाठी 3,000 रुपयांपर्यंत मदत मिळणार आहे. शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीसाठीही शासनाने भरपाईची रूपरेषा जाहीर केलेली आहे. कोरडवाहू पिकांसाठी 8,500 रुपये प्रति हेक्टर, बागायती पिकांसाठी 17,000 रुपये प्रति हेक्टर आणि बहुवार्षिक पिकांसाठी 22,500 रुपये प्रति हेक्टर अशी मदत मिळणार आहे. पुरामध्ये जमीन वाहून गेल्यास दुरुस्त होऊ शकणाऱ्या जमिनींसाठी 18,000 रुपये प्रति हेक्टर तर दुरुस्त न होणाऱ्या जमिनींसाठी किमान 5,000 रुपये आणि कमाल 47,000 रुपये प्रति हेक्टर अशी मदत मिळणार आहे. अशाच महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकाशा न्यूज आणि आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.